श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ. स्वामींचा आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी राहो ही माझी स्वामींचरणी प्रार्थना. तर स्वामींचे असे बरेचसे भक्त आहेत जे नवीन आहेत, ते मला नेहमी प्रश्न विचारतात, ताई आम्हाला स्वामी सेवेत यायचं, आम्ही स्वामी सेवा कशी सुरू करावी, कुठलं व्रत वैकल्य, कुठलं यज्ञ करावा. तर यज्ञ वगैरे करायची काहीही गरज नाही. स्वामी तुमच्या मनात आले तर म्हणजे स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे आणि आपलं परमभाग्य की आपण स्वामी सेवा करण्याचा मार्ग आपल्याला सापडलेला आहे. त्या निमित्ताने आपण स्वामी सेवेत येतो, स्वामी जवळ आपण पोहोचतो, स्वामींच्या हृदयात आपली जागा निर्माण करतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यज्ञ व्रत वैकल्य करण्याची काही गरज नाही. तर जिथं कुठं तुम्ही तुमच्या घराजवळ केंद्र असेल तिथं जा, स्वच्छ मनाने स्वामींना नमस्कार करा, एक नारळ अर्पण करा. नारळ नाही अर्पण केलं तरीही चालतं. महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करा फोटो, किंवा तुम्हाला अध्यायसुद्धा मिळून जातील. तर तुम्ही एक अध्यायापासून सुरुवात करा, एक माळापासून सुरुवात करा. नामस्मरण ही मोठी ताकद आहे. स्वामींच्या हृदयापर्यंत आपण नामस्मरणाने पोचू शकतो आणि नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यातले जे दुःख, दारिद्र्य, पाप असतात ते नष्ट होतात. आपल्याला सन्मार्ग दिसतो आणि सतमार्गच आपण सत्यावर चालण्याचा आपल्याला मार्ग स्वामी दाखवतात. आपल्याकडून वाईट जे कृत्य झालं असतं त्यालाही क्षमा होते आणि आपल्याकडून वाईट स्वामी काही घडू देत नाही. अशा पद्धतीने स्वच्छ मनाने स्वामी सेवा सुरू करा. तुम्हाला आपोआप स्वामी सेवेचा छंद लागेल, तुमचं मन एकाग्र होईल, तुमच्या मनात सकारात्मक विचार सुरू होतील आणि तुमचं मन शुद्ध होईल. तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा तुमच्या चुका स्वामी माफ करतात आणि स्वामी हृदयाशी आपल्याला धरून सर्व भक्तांचं कल्याण करतात. स्वामींना सर्व भक्त समसारखे असतात, म्हणून स्वामी सेवा करा. स्वामी सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.